सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणीचे दुसरे रूप म्हणजे नारी, अशक्य ते शक्य करून दाखविणारी, वेळ प्रसंगी स्वसुखाचा त्याग करून इतरांच्या सुखासाठी झिजणारी, अशीच एक रणरागिणी, अनेकांसाठी प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व श्रीमती प्रतिभाताई इरक शेट्टी। अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय, मुक्काम पोस्ट माळ, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे याच्या संस्थापिका प्रतिभाताई इरक शेट्टी। अति दुर्गम अशा आदिवासी विभागातील निरागस मतिमंद मुलांचे हे निवासी विद्यालय ठाणे येथे स्थायिक असलेल्या प्रतिभा इरक शेट्टी यांनी 2008 साली सुरू केले। सुरुवातीला केवळ 2 मुलांना घेऊन त्यांनी हे छोटेसे रोपटे लावले। नंतर हळूहळू विद्यार्थी वाढत गेले, तसे विद्यालयही वाढले। सुरुवातीला चाळीतील भाड्याच्या 4 खोल्यांनी सुरू झालेल्या शाळेचे रूपांतर आता विस्तृत सदनिकेमध्ये झाले। सामाजिक बांधिलकीची विशेष जाण असलेल्या प्रतिभाताईंनी स्वतःचे वैयक्तिक संघर्षमय आयुष्य जगत असतानाही त्यावेळी व्यक्तिगत मालमत्ता व वेळ प्रसंगी सोने विकून शाळा उभी करण्यासाठी प्रचंड काबाड कष्ट करून ही शाळा उभारली। या शाळेची निर्मिती करताना शाळेला कंपाऊंड, फळबागा, स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, 2 बोरवेल, मुलांना खेळण्यास बगीचा, फळबागा, रेणुका देवीचे मंदिर अशा सर्व सोयी निर्माण केल्या। सकाळी उठता सर्व नित्यविधी झाल्यानंतर गतिमंद मुलांसाठी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार व्यायाम व योगासने घेण्यापासून दिवसाची सुरुवात होते। महिन्यातील 15 दिवस 15 प्रकारच्या नाश्त्याचा स्वाद घेतात। तसेच दर महिन्याला त्यांचे केस कापले जातात। आठवड्यातून एकदा दाढी केली जाते। मुलांना जेवणात सात्विक आहार दिला जातो। हिरव्या भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न असतो। सीझन प्रमाणे फळे सुद्धा दिली जातात। सणासुदीला गोडधोड, तसेच आठवड्यातून एकदा अंडी, एकदा चिकन, मटन सुद्धा देण्यात येते। मुलांची कार्यशाळा दुपारी भरते, त्यात त्यांना जे आवडेल ते काम शिकवले जाते। त्यातूनच मुलांना कंदील, पणत्या, मेणबत्त्या, कागदी पिशव्या आणि राखी बनवण्याची कला अवगत झालेली आहे। या प्रशिक्षणामधूनच त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी मार्ग मिळू शकेल या विचाराने भविष्यात अशाच गतिमंद मुलांचा एक भव्य कारखाना सुरू करण्याचा मानस आहे। या कारखान्याचे मालक ही मुले स्वतः असतील। कार्यशाळेनंतर मुलांचा खेळाचा कार्यक्रम असतो। मुले कपडे मातीने माखेपर्यंत छान खेळतात। मुलांसाठी नेहमी विविध खेळांचे स्पर्धांचे आयोजन केलेले असते। त्या खेळातून त्यांच्यातल्या कलागुणांचा विकास केला जातो। त्यांच्या प्रगतीसाठी चांगले प्रशिक्षकही नेमले जातात। ग्रामीण भागामधून अनेकदा शहराकडे मुलांना घेऊन जाऊन आम्ही पारितोषिके मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतो। मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे डान्स सुद्धा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकवले जातात। मुलांच्या करमणुकीसाठी शाळेत विदूषक बोलवतात। जादूचे प्रयोग सुद्धा शाळेत मुलांना दाखवले जातात। शाळा शिकता शिकता त्यासोबत त्यांना निसर्ग म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय हे सुद्धा त्यांना शिक्षकांकडून शिकवले जाते। सर्व कर्मचारी व विद्यार्थी मिळून पावसाळी भाजीपाल्याची शेती करतात। स्वतः लावलेल्या भाज्या शिजवून त्या जेवणात वाढण्याचा प्रयत्न असतो। मुलांना शिकवण्यासाठी 3 शिक्षक, त्यांची काळजी घेण्यासाठी 2 काळजीवाहक व 3 स्वयंपाकी आहेत। गतिमंद मुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून चित्रीकरणाच्या सहाय्याने शिकवल्यामुळे त्यांना ते लवकर लक्षात राहते। इथे प्रवेश घेताना सुरुवातीला मुले बावरतात, रडतात, पण तीच मुले कालांतराने पालक आले तरीही स्वगृही जाण्यास नकार देतात। याहून मोठी पोचपावती ती काय असू शकते? अवनी अवनी म्हणजे समाजातील दुर्मिळ घटकांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या 3ही मूलभूत गरजा निर्माण करणारी एक सामाजिक संस्था आहे। या शाळेला सरकारकडून मान्यता असली तरी कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही। 50% डोनेशन, 50% स्वखर्चाने प्रतिभाताई शाळा चालवत आहेत। 2008-2009 पासून जवळजवळ 13 वर्ष सर्वांच्या मदतीने शाळा चालू आहे। याशिवाय काही सामाजिक कार्यकर्ते व राजकारणी मंडळी आपापल्या परीने या शाळेला मदतीचा हातभार लावतात। प्रतिभाताईंना या सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यापैकी सेवाव्रती पुरस्कार, गगनाला पंख नवे पुरस्कार, स्त्री सन्मान पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, यशस्विनी पुरस्कार व आई पुरस्कार या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव केलेला आहे। अवनी मतिमंद शाळेच्या संस्थापिका प्रतिभाताई सोबत या शाळेचे सचिव अर्थात त्यांचे सुपुत्र ऋषिकेश इरक शेट्टी, खजिनदार रुचिका कांबळे, सदस्य गौतम कांबळे, सदस्य मधु चाबुकस्वार यांचेही मोलाचे सहकार्य आहे। प्रतिभाताई म्हणतात, संजीवनी आदिवासी समूहाचे डॉक्टर अरुण पाटील हे माझ्या पाठी मोठ्या भावासारखे उभे राहून या संस्थेला व मला अतिशय मोलाची मदत करतात।
या कार्याची पोचपावती म्हणून टीव्हीवरचे कलाकार सुद्धा या कामाची दखल घेत स्वतः शाळेला भेट देऊन मुलांचे कौतुक करतात व काही लागल्यास मदत सुद्धा करू असे सांगतात. यापुढेही सर्वांच्या मदतीची आम्हाला गरज आहेच आणि पुढे जाऊन मतिमंद मुलांसाठी कारखाना काढण्याचे स्वप्न आहे, जेणेकरून ही मुले त्यांच्या पायावर उभी राहतील. आणि याकरिता आपल्या सर्वांच्या पाठबळाची गरज आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती करू इच्छितो की या शाळेला आपणास आर्थिक किंवा वस्तुरूपाने काही मदत करावायची असेल तर कृपया अवनी मतिमंद शाळेच्या संस्थापिका श्रीमती प्रतिभाताई इरक शेट्टी व त्यांचे सुपुत्र ऋषिकेश इरक शेट्टी यांच्याशी संपर्क साधावा. यांचा मोबाईल नंबर आहे 9869982904 आणि 9920227816. अपंगत्व हे शारीरिकच नाही तर विचारांचे देखील असू शकते आणि शारीरिक अपंगत्वापेक्षा विचारांचे अपंगत्व जास्त धोकादायक नाही का? म्हणूनच त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलला गेला पाहिजे. त्यांना मदत करताना उपकाराची भावना न बाळगता कर्तव्य व सेवा भावनेतून त्यांच्याकडे बघितले गेले पाहिजे. आम्ही झालो त्यांचे पालक, तुम्ही पण व्हा ना त्यांचे नातेवाईक. धन्यवाद.